2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आरोग्य विभाग नगर परिषद अचलपूर कडून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात आलेला स्वच्छता अभियान पर्यावरण जनजागृतीची सांगता चित्रकला स्पर्धेमधील विजयी अ गट, ब गट व क गट मधील सहभागी 400 विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र तर विजयी विद्यार्थ्यांना शील्ड, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन नगर परिषद मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्या मार्गदर्शनामधून देण्यात आले। यावेळी कार्यक्रम अध्यक्ष डॉक्टर देवेंद्र अग्रवाल, स्वच्छता दूत, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून योगेश खानजोडे, अध्यक्ष आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, तर प्रमुख उपस्थितीत प्रमोद टेकाडे, प्रशासन अधिकारी सचिन चावके, पाणी पुरवठा अधिकारी प्रमोद वानखडे, लेखा परीक्षक निकोसे लेखापाल, वरिष्ठ लिपिक सागर महल्ले, सुनीता सदाफळे, प्रदीप जोशी, आरोग्य निरीक्षक, व्यवस्थापन कर्मी दीपा गणोरकर मंचावर उपस्थित होते। यावेळी स्वच्छता दूत डॉक्टर देवेंद्र अग्रवाल व पर्यावरण मित्र योगेश खानजोडे यांनी आपल्या मनोगतामधून उपस्थित विद्यार्थी, पालक, नगर परिषद कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता व पर्यावरण विषयी आपले मार्गदर्शन केले। आपले शहर स्वच्छ शहरासाठी सकाळी 6 वाजतापासून पुढे मला दिसत आहे आणि सर्वात मोठं मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, जे कर्मचारी वृंद आहे, जे आपल्या शहराला 12ही महिने, एक दिवस नाही 15 दिवस नाही 12ही महिने जे झाडू घेऊन रोडची साफसफाई करतो, त्या सर्वांसाठी आपल्याकडे टाळ्या वाजल्या पाहिजे। कारण त्यांना जरी रोजंदारी भेटत असेल, काही भेटत असतात, आपलं शहर स्वच्छ करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे। मी रोज सकाळी निघतो, मी बघतो काही 20-25 महिला भगिनी, काही आमचे कर्मचारी वृंद, ते नेहमी ज्या आपण नालीमध्ये कचरा लागतो, काय टाकतो, सांडपाणी लागतो, ते सुद्धा बिचारे स्वच्छ करतात। त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि मध्यंतरी एचडीओ अप्पासाहेब असताना एचडीओ साहेब बोलले होते मला, काय योगेश भाऊ, आपण नेहमी प्रत्येकाला सत्कार घेतो शकुंतला रेल्वे स्टेशनवर, आपल्या ऑक्सिजन पार्कला, हे कार्यक्रम असं ठेवा म्हणे महसूल विभागाकडून साहेबांसोबत या विषयावर पूर्ण झालं होतं। आणि आज तुमच्या NGO कडून आपण म्हणे जे साफसफाई करते, नाल्या साफसफाई करते, स्वच्छता राबवते, त्यांचा एक विशेष सत्कार घेऊ म्हणे। पण योग संजय कसा साहेबांची बदली झाली, साहेब मूर्ती जे उरले चालले गेले, तो कार्यक्रम आमचा राहून गेला। तरी आता मी सांगतो सगळ्यांना का ज्या दिवशी आता शकुंतलेचं आमचं पूर्ण जे पुढचं आंदोलन होणार आहे शकुंतला रेल्वे झुकझुक गाडीचं, तर त्या ठिकाणी निश्चितच आम्ही आता हे जे विद्यार्थी आहे आणि जे आपले स्वच्छता दूत आहे शहरातले, यांचा तिथं सत्कार घेऊ। आजच्या कार्यक्रमाला मॅडमनं वेळेवर फोन केला, पण काही हरकत नाही, तरी पण वेळेतला वेळ काढून जो वेळ भेटला तुमच्यामध्ये बसायचा, उठायचा आणि 2 शब्द बोलायचा, त्याबद्दल मी नगर परिषद, स्वच्छता अभियान, आरोग्य विभाग, नगर परिषद अचलपूरचे आमचे मुख्याधिकारी साहेब, माझे जवळचे मित्र श्री धीरज कुमार गोहाड, ते आता आहे, मला वाटतं आता मुंबईवरून ते आता उतरलेले। तर आपण सर्वांचा मी आभार मानतो आणि जे विद्यार्थ्यांना हे बक्षीस, ज्या पॅरेंट्सला, ज्या पालकांना हे बक्षीस वितरित होत आहेत, त्यांचं मी अभिनंदन करून माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। शेकडो विद्यार्थी, पालक, साफसफाई कर्मचारी, नगर परिषद अचलपूर कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सदर जनजागृती सुंदर अभियानाप्रती नगर परिषद अचलपूर व आरोग्य विभागाची प्रशंसा उपस्थितांनी केली। करना है हमें एक जैसे कचरे को, मिट्टी से बने सोना जो खेत को जोते हम, और कचरे से मिले सोना जो अलग अलग कचरे को अलग अलग करे हम। कचरा कोई फेकने की चीज नहीं, अपन काय बोलतो ही कचरा फेकता, पण कचरा कोई फेकने की चीज नहीं, इसे फिर से वापरने की कोशिश करें हम। कचरे से पर्यावरण को दूषित करते हैं हम, जब हर कचरे को एक जैसा समझते और उसे एक करते हैं हम। म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा जो कचरा आहे त्याला वेगवेगळा करायचा आहे आणि वेगवेगळा त्याला ठेवायचा आहे। कचरा जैसा कुछ होता नहीं, कचरा जैसा कुछ होता नहीं, कचरा हम समझते हैं उसे, हमारी गलत आदतों से हम कचरा बनाते हैं उसे, हमारी गलत आदतों से हम कचरा बनाते हैं उसे। जैसा देंगे वैसा मिलेगा, जैसा देंगे
वैसा मिलेगा, प्रकृति का नियम नहीं है कभी बदला। जैसा देंगे वैसा मिलेगा, प्रकृति का नियम नहीं है कभी बदला। दुर्भाग्यवश से इंसान तो बदल जाता है मगर उसने अपनी आदतों को नहीं बदला, इंसान ही एक जानवर है जो बनाता है कचरा। म्हणजे इंसान ही एक जानवर है जो बनाता है कचरा, जो फेंकता है कचरा और जो पर्यावरण का भी कर सकता है कचरा। बाकी कोणताही जनावर पर्यावरणाचा कचरा करू शकत नाही। शेवटची लाईन आहे, ठान ले हम अगर कि अलग अलग कचरे को एक नहीं होने देंगे हम। ठान ले हम अगर अलग अलग कचरे को एक नहीं होने देंगे हम। पर्चा होगा ये हमारे इंसान होने का, कि पर्चा होगा ये हमारे इंसान होने का, जो इस दुनिया से कचरे को मिटा देंगे हम, धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अचलपूर।